माझ्या बहिणीचा लाजरा साजरा तुकडा आहे, मी तर माझी बहीण काळाचा तुकडा आहे. तेरी मुस्कुराहट है ताकत मेरी. माझ्या बहिणीचा लाजरा साजरा तुकडा आहे, मी तर माझी बहीण काळाचा तुकडा आहे. तेरी मुस्कुराहट है ताकत मेरी. तर नमस्कार मित्रांनो, आपण तर आजचा प्रू पाहायचं असेल तर प्रू सांगलं की कमी सांग मित्रांनो. तर आज आपण म्हणजे स्पेशल ब्रदर आणि सिस्टरवरती आपण एक स्पेशल व्हिडिओ आणला आहे, तो पण एकदम चांगला झालेला आहे. तुम्ही प्रूमध्ये पाहायचं असेल तर प्रू सांग नक्की कमी सांग मित्रांनो. तर जरा वेळ घालू तर आजच्या पण चालू करणार आहे मित्रांनो. पाहू शकता जे आपलं VPN आहे, VPN कनेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. पाहू शकता कॅपकट ओपन केल्यानंतर थोडासा मित्रांनो नॉईज साऊंड येतं, थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तर पाहू शकतो मित्रांनो, आता पहिले फोटो टच करायचं. फोटो टच केल्यानंतर मित्रांनो जे पहिले इमोजी दिली आहे, सेकंड जे एका ह्याच्यावर दिलेलं आहे बरोबर परफेक्ट, आणि इथून बरोबर एक पिन दिली आहे. तर पाहू शकतो मित्रांनो, एवढं झाल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं, इथं सॉन्ग ॲड ऑडिओ करायचा, एक्स्ट्रा ऑडिओ करायचा. एक्स्ट्रा ऑडिओ केल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ दिला आहे, म्हणजे हा व्हिडिओ दिला आहे, याचं थोडं सॉन्ग बंद करतो मी, म्हणजे कॉपरेट येणार नाही. कॉपरेट आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, बॅक घ्यायचं. बॅक घेतल्यानंतर तिथं ओव्हरली घ्यायची, ॲड ओव्हरली करायची मित्रांनो. ॲड ओव्हरली केल्यानंतर जो तुम्हाला व्हिडिओ दिला आहे तो घेऊन घ्यायचा, थोडं शॉर्ट करायचा आणि एका कोपऱ्यात लावून द्यायचा आणि त्याचं सॉन्ग बंद करायचं मित्रांनो. सॉन्ग बंद केल्यानंतर ना थोडं समोर ओढून घेतो मी. वळल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं आहे, पाहू शकता इथून पहिला बीट बघतो. असं तुम्हाला समजण्यासाठी मी सॉन्गवर टच करतो आणि इथून बीटवर टच करतो. बीटवर टच केल्यानंतर जिथं पहिला बीट लागतो तिथं एक बीट देतो, सेकंड बीट लागतो इथं, थर्ड बीट इथं लागतो आणि फोर्थ बीट इथं लागतो, सहावा बीट इथं आणि इथून सातवा बीट समजून घ्या, तर आठवा बीट आणि इथून नववा बीट असं समजून घ्या मित्रांनो. तर पाहू शकता हे झालं आहे. एवढं थोडं झूम करून घे तुम्ही. जिथे इथं बीट आहे थोडंसं जे साईज आहे थोडीशी कमी करून घेतो, म्हणजे लेंथ वाढलेली आहे त्याची. एवढं झालं मित्रांनो. आता काय करायचं, हे डिलीट करून टाकायचं आणि इथून तुम्हाला एक पिन जी दिलेली आहे ते पण घेऊन घ्या आणि एक तुम्हाला फोटो दिला आहे, म्हणजे हे जे पिन जी सिस्टर जान म्हणून डिलीट करून टाका, ओलीमध्ये वापरता येणार आपल्याला. आणि इथून तुम्हाला फोटो दिला आहे मित्रांनो. पाहू शकता हा फोटो आहे. फोटो ॲड करतो मी, थोडा झूम करून घेतो मित्रांनो. पाहू शकता इथून शर्टमध्ये ओढून घेतो मी. शर्टमध्ये ओढल्यानंतर एवढं झालं. एवढं झाल्यानंतर मधातून स्प्लिट करून घेतो मी, जिथपर्यंत बीट आहे तिथपर्यंत. पाहू शकता एवढं झालं आहे. एवढं झाल्यानंतर आता काय करायचं, जिथं पहिले जायचं इथं मायनस चिन्ह दिसत असेल, लाईट इफेक्टवर जायचं, इथं फ्लॅशवर जायचं आणि इथं अप्लाय टू ऑल दिसत असेल, अप्लाय टू ऑल करून घ्या मित्रांनो. आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, जो पहिला बीट आहे म्हणजे पहिल्या बीटवर दिसत असेल त्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आणि तिथून तुम्हाला कोणताही घ्यायचा इफेक्ट. आता ह्या घेऊन घेतो मी, नाही तर हा दिसत असेल हा घेऊन घेतो मी, हा चांगला दिसत आहे. आणि इथून तुम्हाला ॲनिमेशन जायचं, कॉम्बोवर जायचं. इथून तुम्हाला पेंडुलम 1 पेंडुलम 2 याचा सगळ्याला इफेक्ट लावून द्यायचे मित्रांनो. इफेक्ट बसून जाणार दोन्हीला 4-4. आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे, पाहू शकता तुम्हाला बीट घ्यायचं आहे, इथे एक शेक 3 म्हणून घ्यायचं आहे, जिथं पहिला फोटो लागणार तिथला लागल्यानंतर ना तुम्हाला पाहू शकता. आणि ह्या जिथं मायनस चिन्ह दिसतं तुम्हाला इथं फूड लाईट म्हणून फ्लोड लाईट असा एक इफेक्ट घेऊन घ्यायचा आहे. एवढं झाल्यानंतर ना तुम्हाला एक सेकंडचा जो फोटो आहे त्याला ॲनिमेशन जायचं, कॉम्बाऊन जायचं मित्रांनो. आणि इथून तुम्हाला झूम 2 दिसत असेल, नाही तर झूम 1 हा घेऊन घ्यायचा. घेतल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं, डबल तिसरा फोटो घ्यायचा, ॲनिमेशन द्यायचं आणि इथून इनमध्येच डायरेक्ट शेक 3 म्हणून भेटून जाईल. तो लेंथ वाढवून घ्या. लेंथ वाढल्यानंतर ना थोडं समोर आल्यानंतर ना शर्टचा फोटो त्याला कॉम्बाऊन जायचा आणि तुम्हाला बाउन्स म्हणून घेऊन घ्यायचा. एवढं झालं मित्रांनो. आता काय करायचं, जो ओव्हरली गेले ते डिलीट करून टाका आणि जिथून फोटो लागतो ॲड ओव्हरली करा आणि जी तुम्हाला फोटो दिलता म्हणजे पिन जी दिली ती बरोबर परफेक्ट सेंटरवर लावून द्या. झूम करून मी लावून देतो एवढी. आणि पाहू शकतो मित्रांनो, शर्टमध्ये ओढून घेऊन येतो मी.
आता पाहू शकता कशी दिसते एकदम. एवढं झाल्यानंतर मित्रांनो आता काही तुमचा जो व्हिडिओ कंप्लीट झाल्यानंतर ना व्हिडिओ एक्सपोर्ट करून काढा मित्रांनो. एक्सपोर्ट केल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेवून देईल. तर आजचा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. टाटा बाय अँड टेक केअर.